हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरसं असं एक छोटीशी सिंपलसी बॅग तयार करणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीमध्ये, अगदी कोणालाही बनवता येईल। चला तर सुरू करूया। बघा, वरती ब्लाउज पीस आहे, फॉर्म सीट आहे आणि नॉन-वन आहे। तर मी याला आधी पिना लावून घेतल्या आणि नंतरून आपल्याला टिच करायचं आहे। तर मी याचं माप तुम्हाला दाखवून देते। 8 बाय 20 इंचाचं हे माप आहे आणि मी पिना लावून घेतलेला आहे फॉर्म सीट लावल्यामुळे। आणि आपल्याला सगळीकडे शिलाई मारून घ्यायची आहे, हा पीस तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, मी हा पीस आधी तयार करून घेतला। त्याच्यानंतर बघा, याचं पूर्ण माप तुम्हाला दाखवून देते। तर 20 बाय 8 इंच हा आपला पूर्ण पीस आहे। चला तर आपण हा पीस तयार करून कसं तयार करायचं तुम्हाला दाखवते। तर बघा, या ठिकाणी मी शिलाई मशीनवर आलेले आहे आणि मापाचं तुम्हाला परत एकदा माप दाखवून देते। काय टायमाला कटिंग करताना थोडं मागे पुढे होऊन जातं, म्हणून मी तुम्हाला आधी परत एकदा माप दाखवते। बघा, वरती जी बाजू आहे त्या ठिकाणी 2.5 इंच किंवा 2 इंच घ्यायचं आहे। तर मी 2.5 इंच माप घेते वरती जी साईड आहे त्या ठिकाणी। तर इथे आपल्याला कटिंग करायचे आहे। तर बघा, मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि मी दोन्ही मार्किंग करून घेते आणि कट करून घेते। ते कट झाल्यानंतर बघा, माझ्याकडे छोटी चेन आहे, 3 नंबरची चेन, ही पॉकेट म्हणून मी वापरणार आहे। तर ही चेन मी तर या ठिकाणी आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे। बघा, ही छोटी चेन आहे आणि अशी उलटी ठेवून घ्यायची आहे आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर मी आधी कट करून घेते, कारण की मी डायरेक्ट बंडलच घेऊन बसलेली होती। तर बघा, या ठिकाणी मी चेन माप दाखवून देते तुम्हाला। तर 8 इंच तर बघा, मी उलटी ठेवलेली आहे आणि अशी सरळ अशी आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण पलटी करून घेऊया आणि टॉप टिच देऊन घेऊया। टॉप टिच दिलेला आहे। बघा, माझ्याकडनं इथे एक चूक झाली होती की आधीच आपल्याला हे ज्या कापडावर थोडीशी डिझाईन लावायची होती, पण त्याच्या आधीच मी चेन जोडून घेतली। तर बघा, चेन जोडायच्या आधीच तुम्ही डिझाईन जोडून घ्या, नंतर मग डिझाईन जोडता येत नाही। तर बघा, या ठिकाणी आपल्याला इथे मी थोडीशी मार्किंग करून घेते, म्हणजे मला समजेल हा पीस। तर बघा, हा पीस दुसरा जो आपण तुकडा तयार केला, म्हणजे कट करून ठेवला होता, तो तुकडाही जोडून घ्यायचा आहे। बघा, जसं स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्याच प्रमाणे। आणि या ठिकाणी टॉप टिच करून घ्यायचं आहे। टॉप टिच करताना बघा, असा पार्ट इकडे आला पाहिजे। तर या ठिकाणी आपलं टॉप टिच झालेलं आहे। आता आपण याचं मध्य काढून घेऊया। बघा, या ठिकाणी आपल्याला एक कापड जोडायचं आहे। तुम्ही कापड जोडू शकतात किंवा नॉन-वन असेल तर तुम्ही नॉन-वन सुद्धा जोडू शकतात। तर माझ्याकडे नॉन-वन आहे, तर मी नॉन-वन जोडते। बघा, या ठिकाणी आपण त्याला मार्किंग करून घेऊया। फक्त आपल्याला एवढंच कापड जोडायचं आहे। तर बघा, मी एक पट्टी माझ्याकडे होतीच, ती पट्टी मी ठेवलेली आहे आणि इथे शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर काय करायचं आहे, शिलाई मारायच्या आधी बघा, आपल्याला इथे रनर आधी ॲड करायचं आहे। तर मी हे 3 नंबरचे रनर आहे माझ्याकडे, 2-3 प्रकारे। तर मी एक रनर ॲड करून घेते याच्यात। तर बघा, एक रनर मी ॲड करून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला चारही बाजूनी शिलाई मारायची आहे। तर बघा, आपली चारही बाजूनी शिलाई मारून झाली आणि एक्स्ट्राचं जे आहे ते आधी कट करून घेऊया। जे एक्स्ट्रा असतं ना ते कट करून घ्यायचं, म्हणजे कसं जेव्हा आपण बनवतो तेव्हा काय अटकत नाही आणि मध्ये येत नाही। बघा, आता ही वरची जी बाजू आहे इथे आपलं काम आहे। त्याच्या आधी आपल्याला एक पट्टी तयार करून घेऊया। बघा, ही एक माझ्याकडे त्याच कापडातून एक पट्टी उरलेली होती, मी जॉईन करून घेतलेली आहे। ही पट्टी 4 बाय 50 इंचाची अशी ही पट्टी आहे। तुम्ही कसं ही उंचीनुसार आहे। बघा, जी बाई थोडं हाईट असेल तर तिला 50 इंच घ्या, ती थोडीशी छोटी असेल तिला 49 घ्या। असं इंचाचं आपल्याला एक पट्टी तयार करून घ्यायची आहे।
तर बघा मी आता तुम्हाला दाखवून देते. अशा पद्धतीने एक स्ट्रीप तयार करून घ्यायची आहे. तुमच्याकडे कापड नसेल तर तुम्ही रेडीमेडसुद्धा जोडू शकतात. बघा आपण एक पट्टी तयार करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही पट्टी आपल्याला या कापडाला जोडून घ्यायची आहे. तर बघा जोडायच्या आधी मी माझ्याकडे असे एक होतं ज्याला छान कवड्या बी होत्या, तर मला इथे मी जोडलं असतं ना तर आपला जो पॉकेट आहे तो लॉक झाला असता. आणि वरती तुम्ही जमलं तर वरती जोडा किंवा तुम्हाला इकडे जोडायचं असेल ना तर मग कापडाला आधीच जोडून घ्या, मग चेन जोडा. पण हे मला ना जोडायचं आहे शेवट खाली या ठिकाणी. तर या ठिकाणी मला जोडायचं आहे, तर मी आधी पूर्ण तयार करून घेईल मग ते जोडणार आहे. बघा या ठिकाणी आपल्याला एक माप घ्यायचं आहे. ही पट्टी आपल्याला इथे जोडायची आहे. बघा तुम्ही 1-1 इंचाचं माप घेऊ शकतात किंवा बोटाच्या साहाय्याने एक बोट सोडून तुम्ही इथे जोडू शकता. तर मी एक बोट सोडून इथे जोडून घेतलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने. तर दुसरा ही पार्ट सेम आपल्याला पट्टी अशी बघून घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे पट्टी जोडून घ्यायची आहे. काय टायमाला काय होतं उलटी सुलटी पट्टी होऊन जाते. आणि दुसरा ही पार्ट आपल्याला सेम एक बोट सोडून इथे अशी जोडून घ्यायची आहे. तर बघा दोन्हीही पट्ट्या आपल्या जोडून झालेल्या आहे. आता या ठिकाणी आपल्याला रनर ॲड करायचे आहे, म्हणजे आपली चेन जोडायची आहे. तर बघा माझ्याकडे एक मोठी बंडलची चेन होती आणि ही थोडीशी ओपन झाली होती, तर मी हीच कट करून घेते. तर बघा या पद्धतीने मी कट करून घेते. 2 सिंगल आहे आणि आता ह्या ज्या चेन आहे आपल्याला जोडून घ्यायची आहे. बघा मी उलटी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारून घेणार आहे आणि नंतर त्याला आपण टॉप स्टिच करून घेऊया. बघा खूप जण म्हणतात तुम्ही जेव्हा आपण बनवतो तेव्हा तुम्ही दोरा कोणता वापरतात, खूप कमेंट बॉक्समध्ये तेच असतं. तर बघा माझ्याकडे कसं आहे, मी नॉन 1 खाली असतं तेव्हा मी त्याच नॉन 1च्याच कलरची बॉबिनमध्ये दोरा भरते आणि वरती जो कापड आहे त्यानुसारच मी दोरा घेते. म्हणजे आता ब्लॅक कापड आहे तो वरती ब्लॅकच कलरचा दोरा राहील आणि खाली नॉन 1 आहे तर नॉन 1चा जो ग्रे कलर आहे त्याचनुसार मी दोरा घेते. तर अशा पद्धतीने मी त्याचं दोराचं कॉम्बिनेशन करत असते. बघा दुसराही पार्ट आपण परत चेन जोडून घेऊया. तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि समजा तुम्हाला फोनमध्ये सुद्धा समजलं नसेल तर माझ्या चॅनलवर अशाच खूप व्हिडिओ बनवलेले आहेत दुसऱ्या चॅनलवर, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा चेक करू शकतात. बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. टॉप स्टिच केल्याने काय होतं, जेव्हा आपण चेन ओपन करतो ना ती अटकत नाही आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही चेन ओपन होते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. आणि आता हे दोन्ही ज्या पॉईंट आपण तयार केलेले होते याला रनर ॲड करून घेऊया. तर मी रनर 5 नंबरचं ॲड करत आहे. बघा या ठिकाणी आपण 5 नंबरचं रनर घेतलेलं होतं ते ॲड करून घेऊया. तर बघा मी रनर ॲड केलं. त्याच्यानंतर आता ही जी आपण बनवलेलं होतं याला उलट्या करून घेऊया, म्हणजे उलटी साईज करून घेऊया. बघा अशा पद्धतीने. आणि आपल्याला इथे व्यवस्थितपणे याला थापून घ्यायचं आहे, थोडं व्यवस्थित करून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे हँडल आहे जे आपण बंद बनवलेलं होतं तो शिलाईमध्ये येणार नाही असं त्याचं व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे. आणि बघा या ठिकाणी आपल्याला जी आपली ओपन जी बाजू आहे दोन्हीही साईडला तिथे शिलाई मारून घ्यायची आहे. बघा या ठिकाणी आपण डबल टिबल शिलाई मारून किंवा पायपिंग करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी शिलाई मारून घेते. नंतर दुसऱ्याही साईडला आपली जो हँडल आहे तो मध्ये थोडासा ढकलून द्यायचा आहे आणि या ठिकाणी डबल टिबल शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा माझी शिलाई मारून झाली. त्याच्यानंतर माझ्याकडे एक काळ्या रंगाच्या अशा स्ट्रीप पडलेल्या होत्या, मी त्या घेतलेल्या आहे आणि पायपिंग करून घेतलेलं आहे दोन्हीही साईडने. आता हे जे आपण बनवलेलं त्याचं फायनल लुक बघूया आणि हे दिसायला किती सुंदर आहे ते बी बघूया. बघा याच्यामध्ये तुम्ही नवरात्रामध्ये याला थोडंसं डेकोरेशन करून तुम्ही नवरात्रामध्ये सुद्धा वापरू शकतात किंवा दांडिया खेळायला जात असाल त्याला थोडंसं डेकोरेट करून तुम्ही कवड्यांची माळ बिळ काही तुम्हाला जे बनवता येईल ते लावून तुम्ही इतकं सुंदर हे दिसतं. तर तुम्ही नवरात्रामध्ये सुद्धा हे घेऊन जाऊ शकतात दांडिया खेळण्यासाठी. तर बघा आपण हा ब्लॅक कलरचा कपड्यापासून खूप सुंदरचं एक सिंगल बॅग बनवलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि हे जे लटकन आपण एक लेस होती ही लेस मी इथे जोडून घेणार आहे.
तर बघा इथे मी लेस जोडून घेतलेली आहे। तर बघा हे जो वरचा जो छोटासा कप्पा आहे तुम्ही या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवू शकतात किंवा आणि जो मोठा कप्पा आहे त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल ठेवू शकतात। तर असा हा आपला 2 कप्प्याचं पाऊच आपण तयार केलेला आहे। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा। परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर। जय हिंद जय भारत। आणि डेकोरेशन करा, नक्की याला डेकोरेशन करा। नवरात्रामध्ये खूप सुंदर हा पाऊच दिसणार आहे।